हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आलो होतो आम्ही फ्लावर फील्डला. तर थोड्या दिवसापूर्वी माझ्या मुलाची त्याच्या स्कूलमधून फ्लावर फील्ड ट्रिप झाली होती आणि त्या ट्रिपमध्ये तो हे सगळं बघून आला होता. घरी आल्यानंतर तो आम्हाला सांगत होता की आम्ही ट्रिपमध्ये खूप छान फ्लावर्स बघितले. तर मग हे घरापासून थोड्याच अंतरावर होतं, कारण हे जे फ्लावर्स आहेत ना ते आहेत सॅन डियागोमध्ये कार्ल्सबर्ग म्हणून एक एरिया आहे, तिथे हे फ्लावर्स बहरतात. दरवर्षी एप्रिल महिन्यात या फुलांचा बहर असतो आणि पूर्ण एप्रिल महिना इथं लोकांची अशीच गर्दी असते हे ट्रिपसाठी बघण्यासाठी, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र आणि एवढे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे फुलं एकत्र बघणं म्हणजे वेगळंच काहीतरी हे आहे. तर आम्ही पण आलो होतो. तर सध्या आम्ही तिकीट घेतली, तिथं प्रत्येक माणसाला तिकीट होतं आणि त्या तिकिटामध्ये ते तुम्हाला ते ट्रॅक्टरची राईड मिळत होती, ते तुम्हाला घेऊन जात होते असे म्हणजे फ्लावर्स दाखवत आणि एका स्पॉटला नेऊन तुम्हाला जर उतरायचं असेल तर ते उतरत पण होते आणि ज्या वेळेला तुमचा तो स्पॉट बघून होईल ना त्यावेळेला तुम्ही परत त्या ट्रॅक्टरमधून रिटर्न माघारी येऊ शकत होता. तर आता आमचा नंबर आलेला होता, आम्ही आमच्या आपल्या जागेवरती येऊन बसलो. भरपूर माणसं ऑलरेडी आधीच बसलेली होती. तर ही तुम्हाला जवळजवळ 5-6 किलोमीटर एरिया असं लांब जायचं आहे आणि यायचं आहे, इतकं मोठा हा एरिया आहे. आणि हा एरिया असा कुठं बाहेर आउटसाईडला नाही आहे, तर सिटीच्या मधोमध आहे. तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला हे घरं आहेत, इकडल्या साईडला हायवे वगैरे आहेत. तर असं सिटीच्या मधोमध्ये ही फुलांची बाग म्हणलं तरी चालेल. मी तर पहिल्यांदाच एवढं मोठं फुलांचं हे बघितलं. तर तुम्ही बघत असाल एवढी गर्दी होती माणसांची, प्रत्येक स्पॉटला एवढे असेच माणसं होते. तर आम्ही तिथं उतरल्यानंतर एका ठिकाणी मी ही जवळून फुलांचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे. तर असेच एक छोटासा व्लॉग होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.